नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मदर्स डे स्पेशल. मला जास्त काही जेवण बनवता येत नाही, पण आज मी ठरवलं की आज आपण आईला सरप्राईज द्यावं. सकाळी उठून मस्तपैकी म्हणलं की आज जेवण बनवावं. पण आईने आज इडली करण्याचा बेत केला होता. सो इडली केली होती आणि ती सगळ्यात आवडती होती माझी, म्हणून मी ठरवलं ठीक आहे आता बनवलं आहे तर आपण जेवण बनवूया. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली ही आहे इडलीचं कुकर लावलेलं आहे, मस्तपैकी गरम गरम इडली खाल्ली आहे. त्याच्यानंतर मग मी म्हणलं की चला सांबार केलेला कुकर होताच, मग त्याच्यामध्ये मस्तपैकी पटकन तांदूळ धुवून घेतले, मग शिट्टी लावली कुकरला आणि कुकर ठेवला गॅसवर. मग हे सांबार इडली मस्तपैकी खायला सुरुवात केली. म्हणजे इतक्या वेळ काय करावं, मग पटकन खाऊन घेतला. पहिला आधी पोटोबा मग विठोबा असं म्हणतो ना, तीच म्हणून आज मी अप्लाय केलेली आहे. आणि इडली खरंच खूप छान झाली होती. वा वा. ही झालेली आहे माझ्या कुकरची शिट्टी. चला तर मग आता आपण सुरुवात करणार आहोत पुरी करायला. मला जसं पुरी आवडत नाही, म्हणून मी थोडं पुरी आणि मग चपाती दोघांचं पीठ मळून घेतलेलं आहे मस्तपैकी. सो हे आहे पुरीचं पीठ आणि हे आहे चपातीचं पीठ. मग त्याच्यानंतर आता इडली झाली होती आणि कुकरमध्ये भात होता, म्हणून म्हणलं इडलीच्या कुकरमध्येच आपण बटाटे शिजायला टाकूयात. मग उकडून घेतले, मग त्याची भाजी केली नंतर बटाट्याची. आणि मग आपण एक खीर करण्यासाठी मस्त तांदूळ घेतले आहेत भाजून लालसर, मिक्सरमध्ये वाटून मस्त त्याचं मिश्रण तयार करून घेतलं. मग एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप आणि मग खीरची प्रोसेस सुरू केली आहे. काजू बदाम संपले होते, म्हणून मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वापर केलेला आहे. आम्ही नेहमी काजू बदाममध्येच बनवतो, पण अशी खीर जी आहे ती आईला खूप आवडते, म्हणून म्हणलं की चला बनवा. मग 1 चमचा साखर टाकून मस्तपैकी गोडवा झालेला आहे तयार खिरीचा. आणि मग पुन्हा भाजी करायला सुरुवात केली, बटाट्याची भाजी. वा वा. आणि ही झाली आहे तयार आपली बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर मला चपात्या येत नाही किंवा पुरीही येत नाही, म्हणून मग मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं बनवून दे. मग तिची हेल्प घेऊन तिला सांगितलं. हा काय पुरी फुगली आहे. ही चपाती आहे गाईज, ही मी बनवलेली आहे मस्तपैकी. अशीच होते. मग वांग्याचं भरीत बनवलं, मग भजी तळून घेतल्या मस्तपैकी. आणि ही रंगीबिरंगी कोशिंबीर तयार केलेली आहे. आणि मग सगळ्यात पहिला भोग आम्ही हा श्रीकृष्णाला दाखवतो. मस्तपैकी ताट करून श्रीकृष्णांना भोग दाखवलेला आहे. आणि मग मी हे जेवण आईला वाढलेलं आहे. मग आईची रिॲक्शन बघितली आहे, आता बघूयात आपण काय म्हणते आई. खूप छान वाटलं आईला तसं. हॅपी मदर्स डे. थँक्यू, शुक्रिया. मग आईला म्हणलं टेस्ट करून बघ. आई तिची रिॲक्शन सांगत हे आईने तर खरं सांग. तर गाईज असा होता आमचा मदर्स डे स्पेशल दिवस. जेवण मी स्वतः तयार केलं होतं फर्स्ट टाईम एवढं सगळं. सो आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.